गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुमची ॲसिडिटीची गोळी तुम्हाला काय करते ते. त्या व्हिडिओवर तुम्ही जे कमेंट्स केले, मी प्रत्येक कमेंट वाचला आणि सगळ्यात जास्त विचारलेला एकच प्रश्न होता, आता मग काय करायचं, गोळी बंद केल्यावर काय करायचं. मी आज तुम्हाला कंप्लीट रोड मॅप देतो. ॲसिडिटी कशी बरी करायची, स्टेप बाय स्टेप. लाईफस्टाईल काय बदलायचं, गोळी कशी बंद करायची आणि कोणत्या लोकांना सर्जरी हा परमनंट सोल्युशन ठरू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक चेकलिस्ट देतोय जी तुम्ही उद्यापासून फॉलो करू शकता. वेलकम बॅक. गट टॉक इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस. चला आजचा रोडमॅप सुरू करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, ॲसिडिटी बहुतेक वेळा लाईफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे गोळीनं ती दाबता येते, पण कायमची बरी करायची असेल तर तुमच्या सवयी बदलाव्या लागतात. मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतो आणि या 5 गोष्टी बऱ्याच लोकांसाठी गोळीपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहेत. पहिली गोष्ट, रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये असलेला गॅप, किमान 2 ते 3 तास. जेवल्यानंतर लगेच आडवं झालात तर पोटातलं ॲसिड सरळ वर येतं, कारण ग्रॅव्हिटी तिथे काम करत नाही. आणि हे एकच चेंज जर तुम्ही केलं तर खूप लोकांना रात्रीची जळजळ पूर्णपणे बंद होऊ शकते. दुसरी गोष्ट, बेडचं हेड साईड 6 इंचानं उंच करा. इथं आपल्याला उशी वाढवायची नाही आहे, हेड साईड जी आहे ती उंच करायची आहे. त्यासाठी तुम्ही विटा किंवा लाकडाचा सुद्धा मदत घेऊ शकता. ही तुम्हाला ग्रॅव्हिटीसाठी मदत करते. तिसरी गोष्ट, आपलं जेवणाचं संध्याकाळचं पोर्शन साईज कमी करा. एकदम भरपेट जेवण हे ॲसिडिटीचं सगळ्यात मोठं कारण आहे, जे लोक इग्नोर करतात. पोट जेवढं भरतं ॲसिड तेवढं वर ढकललं जातं. त्यामुळं थोडं कमी खा, 4 वेळा खा, पण थोडं थोडं खा. चौथी गोष्ट, चहा, कॉफी आणि टोबॅको ह्या तिन्ही गोष्टी तुमचा व्हॅल्व्ह, तो तुमचा लोअर इसोफेजियल स्फिंक्टरचा व्हॅल्व्ह कमकुवत करतात. मी एपिसोड 1 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ॲसिडिटी कदाचित जास्त ॲसिडमुळे नाही, तर बऱ्याचदा व्हॅल्व्ह कमकुवत असण्यामुळे सुद्धा होते. त्यामुळे ह्या गोष्टी टाळा, ज्या गोष्टी तुमचा व्हॅल्व्ह कमकुवत करतात. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची, वेट कंट्रोल. पोटावरचं फॅट किंवा ॲब्डॉमिनल ओबेसिटी हा ॲसिडिटीचा सगळ्यात मोठं हिडन कारण आहे. कारण पोटावर फॅट वाढतं म्हणजे पोटावरचा दबाव वाढतो. दबाव वाढला की आतलं प्रेशर वाढतं आणि ॲसिड वर ढकललं जातं. म्हणूनच वजन जास्त असलेल्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो. त्यामुळे वजन कमी केलं तर बऱ्याच लोकांची ॲसिडिटी कायमची जाते. आणि हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अगदी रेग्युलरली बघतो. या 5 गोष्टी कुठल्या 5? रात्रीचा गॅप, बेड इलिव्हेशन, पोर्शन साईज कमी करणं, चहा, कॉफी, टोबॅको बंद आणि वेट कंट्रोल. 3 ते 4 आठवडे कन्सिस्टंटली केलं तर बहुतेक लोकांना गोळीची गरजच राहत नाही. आता थोडंसं आपण गोळ्यांबद्दल बोलूया. मी एपिसोड 1 मध्ये सांगितलं होतं की PPI टॅब्लेट्स लॉंग टर्म घेणं हे धोकादायक आहे. पण ह्याचा असा अर्थ नाही की गोळ्याच वाईट आहेत. गोळी चुकीची नाही, गोळी चुकीच्या पद्धतीनं वापरणं ही आपली चूक असू शकते. PPI टॅब्लेट्स जसं पॅन्टोप्रॅझोल, ओमिप्रॅझोल या शॉर्ट टर्मसाठी एक्सलंट मेडिसिन्स आहेत. 4 ते 8 आठवडे जेव्हा ॲसिडिटी तीव्र असते, जेव्हा फूड पाईपमध्ये सूज असते किंवा इन्फ्लमेशन असतं, तेव्हा ह्या गोळ्या हिलिंगचं काम करतात. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही 4 आठवड्यांची गोळी 4 वर्ष चालू ठेवता. मग आता गोळी बंद कशी करायची, हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण गोळी एकदम बंद केली तर रिबाउंड ॲसिडिटी होते. म्हणजे गोळी बंद केल्यावर पूर्वीपेक्षा जास्त ॲसिडिटी होते आणि मग तुम्ही म्हणता, बघा गोळी बंद केली तर आणखी त्रास होतो, म्हणून आम्ही बंदच करू शकत नाही. पण हा रिबाउंड इफेक्ट आहे, हा तुमचा ओरिजिनल त्रास नाही. त्यामुळे गोळी बंद करण्याचा योग्य मार्ग कुठला, तर त्याला आपण स्टेप डाऊन अप्रोच असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय आहे की पहिली स्टेप, डोस कमी करा. जर तुम्ही 40 मिलीग्रामची गोळी घेत असाल तर 20 वर या. 2 आठवडे 20 मिलीग्राम घ्या. दुसरी स्टेप, गोळी अल्टरनेट डे यूज करा.
एक दिवस गोळी, एक दिवस नाही, 2 आठवडे अल्टरनेट डे. तिसरी स्टेप, गरज लागेल तेव्हाच गोळी घ्या. त्याला आपण SOS बेसिस म्हणूया, म्हणजे जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हाच गोळी घ्यायची, रोज घ्यायची नाही. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये पार्ट 1 मध्ये सांगितलेल्या लाईफस्टाईल चेंजेसही चालू ठेवा, म्हणजे गोळी कमी होते, त्याची जागा लाईफस्टाईल घेते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, ॲसिडिटी सगळ्यांना होते, पण कधी कधी ती सामान्य नसते. काही वॉर्निंग साईन्स आहेत ज्यांना मी रेड फ्लॅग म्हणेन. पहिला रेड फ्लॅग, जेवण गिळताना अडकतंय. दुसरा, कारण नसताना वजन कमी होतंय. तिसरा, उलटीमध्ये रक्त किंवा काळा रंग दिसतोय. चौथा, छातीत दुखतंय जे खूप वेळ टिकून राहतंय आणि बरं वाटत नाहीये. पाचवा, वयाच्या 40च्या पुढे आपण आहात आणि ॲसिडिटी ही नव्यानं सुरू झाली. या 5 पैकी एकही साईन असेल तर मी सजेस्ट करेन एंडोस्कोपी करा, कारण आतमध्ये काय चाललंय हे बाहेरून कळत नाही. बहुतेक वेळा एंडोस्कोपीमध्ये काही गंभीर निघत नाही, पण तीच सगळ्यात चांगली बातमी असते. पण तपासणी न करणं ही खरी रिस्क आहे. आता काही आपण सर्जरीबद्दल बोलूया. शेवटचा पाठ हा की ॲसिडिटीसाठी सर्जरी असते हेच बऱ्याच लोकांना माहिती नाही, आणि काही लोकांसाठी हा सगळ्यात चांगला पर्याय असतो. मग ती कोणाला लागू शकते? त्यात आपण 3 प्रकारचे पेशंट्स बघू. पहिले, ज्यांना गोळीने ॲसिडिटी कंट्रोल होतच नाही, मॅक्सिमम डोसवर आहात तरी त्रास होतोय. दुसरे, ज्यांना गोळीने बरं वाटतं पण गोळी बंद केली की लगेच परत त्रास होतो, वर्षानुवर्षापासून गोळीवर आहेत. तिसरे, ज्यांना फूड पाईपमध्ये डॅमेज होतोय, जसं की स्ट्रिक्चर होतंय किंवा बॅरेट्स इसोफेगस होतोय. या गंभीर कॉम्प्लिकेशन्सचा जर तुम्ही विचार केलात तर सर्जरी डेफिनेटली कन्सिडर करायला हवी. आता ह्या सर्जरीचं नाव आहे फंडोप्लायकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर जो व्हॅल्व्ह कमकुवत झालेला आहे तो आम्ही सर्जरी करून स्ट्रेंथन करतो. म्हणजे पोटाच्या वरच्या भागाला, स्टमकचा फंडसला व्हॅल्व्ह भोवती रॅप करतो आणि ज्यामुळं तो व्हॅल्व्ह टाईट होतो, त्यामुळं वरती ॲसिड येणं बंद होतं. युजली ही सर्जरी लॅप्रोस्कोपीने होते, म्हणजे दुर्बिणीद्वारे होते. त्यामुळं पोटावर साधारणतः 4 ते 5 छोट्या छोट्या छिद्रांमधनं आपण ऑपरेशन करतो. हॉस्पिटलमध्ये साधारण 2 ते 3 दिवस राहावं लागतं. एका आठवड्यात नॉर्मल डाएट सुरू होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बहुतेक पेशंट्सची ॲसिडिटीची गोळी ही कायमची बंद होते, अगदी कायमची. मी स्वतः ही सर्जरी करतो आणि बऱ्याच माझ्या पेशंट्सचे रिझल्ट्स मी बघतो. ज्या पेशंट्सनी वर्षानुवर्षापासून गोळी घेतली आहे, सर्जरीनंतर ते कम्प्लिटली गोळी शिवाय जगतात. सो हा एक परमनंट सोल्युशन आहे. पण एक महत्त्वाचं, सर्जरी ही प्रत्येक व्यक्तीला लागत नाही. बहुतेक लोकांसाठी लाईफस्टाईल चेंज आणि शॉर्ट टर्म मेडिकेशन पुरेसे आहे. सर्जरी फक्त त्या लोकांना आहे ज्यांना ह्या सगळे उपाय करूनही रिझल्ट मिळत नाही, आणि ह्याबद्दल मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे सर्जरीचं विचार करण्या अगोदर. चला, आता आपण तुमची एक ॲसिडिटी चेकलिस्ट बनवूया. तुमची पर्सनल ॲसिडिटी चेकलिस्ट ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करा. स्टेप नंबर 1, आजपासून सुरू करूया. रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये 3 तासांचा गॅप. बेडचं हेड साईड उंच करा. संध्याकाळचं जेवणाचं पोर्शन साईज कमी करा. थोडं थोडं खायचंय. लागल्यास 4 वेळा खा, पण एकाच वेळी जास्त जेवण करू नका. चहा कॉफी दिवसातनं 1 दिवस पुरे, त्यातल्या त्यात रिकाम्या पोटी नको. आणि वजन कमी करायला सुरुवात करा. स्टेप नंबर 2, तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गोळी किती दिवसापासून घेत आहात ते सांगा. स्टेप डाऊन अप्रोचबद्दल विचारा. डोस कसा कमी करता येईल, अल्टरनेट डे कसा करता येईल, आणि मग SOS कसा करता येईल. स्टेप नंबर 3, रेड फ्लॅग्स आहेत का हे चेक करा. गिळताना त्रास होतोय का, कारण नसताना वजन कमी होतंय का, उलटीमध्ये रक्त किंवा परसिस्टंट छातीमध्ये दुखतंय का, आणि 40 नंतर नवीन ॲसिडिटी सुरू झाली आहे का. एकही असेल तर डॉक्टरांना कन्सल्ट करून एंडोस्कोपीचा प्लॅन करा.
स्टेप नंबर 4, जर लाईफस्टाईल आणि मेडिकेशनने रिलीफ होत नाही तर GI सर्जनना भेटा. फंडोप्लायकेशन लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे. हे परमनंट सोल्युशन ठराविक पेशंटसाठी अतिशय योग्य पर्याय असू शकतं. आता एक बोनस गोष्ट सांगतो. तुम्ही प्रवासात किंवा बाहेर असताना ॲसिडिटी झाली तर काय करायचं? कारण तुमच्यापैकी काही जणांनी मला कमेंट्समध्ये विचारलं की आम्ही बऱ्याचदा बाहेर असतो तेव्हा ॲसिडिटी जास्त होते, किंवा काही फंक्शनमध्ये जेवण जास्त झालं आणि जळजळ सुरू झाली तर काय करावं? पहिलं, आडवं होऊ नका. बसा किंवा उभे राहा. ग्रॅव्हिटीला काम करू द्या. गाडीत असाल तर सीट रिक्लाईन करू नका, सरळ बसा. दुसरं, थोडं थंड दूध चालतं पण टेम्पररी. दुधातलं कॅल्शियम ॲसिड न्यूट्रलाइज करतं, पण हा उपाय तात्पुरता आहे, कायमस्वरूपी नाही. इमर्जन्सीमध्ये येस तुम्ही वापरू शकता. तिसरं, एक अँटासिड टॅबलेट जवळ ठेवा, जसे की जेलुसिल किंवा डायजिन. जळजळ होत असेल इमिजिएटली घ्या. ही टॅबलेट PPI नाही, हे अँटासिड आहे. अँटासिड लगेच काम करतं कारण ते ॲसिडला न्यूट्रलाइज करतं. PPIच्या गोळीला साधारण काम सुरू करायला 1 तास लागतो. त्यामुळे इमर्जन्सीसाठी अँटासिड, डेलीसाठी काहीच नाही. चौथं, बेल्ट जर टाईट घातला असेल किंवा टाईट कपडे घातले असतील तर ते सेल करा. पोटावरचं प्रेशर कमी झालं की ॲसिड वर येणं पण कमी होतं. हे ॲक्च्युली तुम्हाला ऐकायला खूप सिंपल वाटेल, पण हे खरंच काम करतं. आणि 5वं, की जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बाहेर जेवणार आहात तर आधीच पोर्शनमध्ये कंट्रोल ठेवा, म्हणजे कमी जेवण करा. चव घ्या पण अगदी पोट भरून खाऊ नका, कारण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन अँटासिड. एपिसोड 1 मध्ये मी प्रॉब्लेम सांगितलं होती, आज मी त्याचं सोल्युशन दिलंय. तुमच्या ओळखीत कोणी ॲसिडिटीची गोळी वर्षानुवर्ष घेत असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरनी त्यांचं आरोग्य बदलेल. पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे फॅटी लिव्हरबद्दल. भारतातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग लिव्हर प्रॉब्लेम आहे. तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. सच, साफ, बिना डराए, यही गट टॉक इंडिया है. सब्सक्राइब करिए.